साहेबांची आज जयंती, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. जिजाऊ मातांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्याची निर्मिती केलेली नव्हती, तर त्यांनी एका राष्ट्राचीच निर्मिती केली, एक राष्ट्र उभारणी केली. असं उदाहरण जगामध्ये दुर्मिळ आहे. एका स्त्रीच्या प्रेरणेतून राष्ट्रच निर्माण होतं आणि ते जवळजवळ 200-300 शतकं टिकतं, असं उदाहरणच जगात कुठं मिळत नाही. शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी घेतली, आपण म्हणतो शेतकऱ्यांची काळजी घेतली, त्याची प्रेरणा सुद्धा जिजाऊ साहेब होत्या. जिजाऊ साहेब आणि शिवराय हे ज्या वेळेला 1642 मध्ये पुणे जहागिरीमध्ये आले, त्यावेळेला पहिल्यांदा ते खेडेबाऱ्यात राहिले आणि खेडेबाऱ्यामध्ये जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांच्या नावानं शिवापूर नावाचं एक शहर बसवलं. ते शिवापूर आज खेड शिवापूर नावानं प्रसिद्ध आहे. त्या शिवापूर जवळच जिजाऊ साहेबांनी शिवगंगा नावाची एक नदी वाहत होती, त्या नदीवर बांध घातले. बांध घालून पाण्यापुरवठ्याची योजना सगळीकडे त्यांनी केली आणि त्या पाणीपुरवठ्याच्या योजनेतून तो सगळा भाग जो आहे तो सुपीक झाला. एवढंच नाही तर जिजाऊ स्वतः त्यांची खाजगी शेरी होती, म्हणजे खाजगी शेती होती, त्या शेती सुद्धा करायच्या. याचे सुद्धा अनेक पुरावे आपल्याला आज उपलब्ध झालेले आहेत. शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रातून शिवाजी महाराज रयतेची काळजी घेत होते, शेतकऱ्यांची काळजी घेत होते, भाजीच्या देठा सुद्धा रयतेच्या हात लावू नका म्हणून आज्ञा देत होते. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमी भाव मिळाला ह्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला होता. त्यांनी बैल दिले होते, नांगर दिले होते. एवढंच नाही तर खायला दाणे अन्न सुद्धा शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं होतं. आणि हे सगळं दिल्यानंतर आपल्या त्यांनी सरकारकुनांना असे आदेश दिले होते की वाढी दिडीचे व्याज सुद्धा याच्यावर घ्यायचं नाही, शेतकऱ्याच्या तवांगी मार्फत जेवढं होईल तेवढं ते वसूल करायचं. ही प्रेरणा सुद्धा जिजाऊंची या शेतकऱ्याच्या भूमिकेतूनच आलेली होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एवढंच नाही तर जिजाऊंनी शिवाजी महाराजांचा राज्यकारभार करताना स्वतःची मुद्रा सुद्धा एक पाडलेली होती. म्हणजे जसं शिवाजी महाराजांची प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहासून शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते अशी मुद्रा आहे, तशीच जिजाऊ साहेबांची जिजी आवा वालिदाये राजा शिवाजी नावाची मुद्रा सुद्धा उपलब्ध आहे. त्या मुद्रेची माथ्यावर उमटवून जिजामाता आज्ञापत्र सुद्धा धाडत होत्या. अशी पत्र सुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत. एवढंच नाही तर जिजामातांनी रयतेची काळजी कशी घेत होत्या याच्या संदर्भातलं एक सुंदर उदाहरण म्हणजे आज तुम्ही रायगड किल्ल्याला गेलात तर रायगडच्या पायथ्याला जिजाऊंचा वाडा, जिजाऊंचा कोट म्हणून, पाचारचा कोट म्हणून एक प्रसिद्ध कोट आहे. ते सगळे उद्ध्वस्त अवशेष आपल्याला तिथं आहेत. त्या ठिकाणी एक विहीर आहे आणि त्या विहिरीला तक्क्याची विहीर म्हणतात. त्याच्यावर असं दगडी तक्का आहे आणि खाफी खानानं लिहिलंय, म्हणजे शत्रू लिहितोय, शत्रूचा इतिहास लेखक लिहितोय. कारण खाफी खान हा ज्यावेळेला रायगड किल्ला नंतर मुघलांच्या ताब्यात गेला त्यावेळेला खाफी खान हा रायगड किल्ल्याच्या पायथ्याला ज्या ठिकाणी जिजाऊंचा वाडा होता त्या ठिकाणी राहिलेला होता आणि तिथल्या त्यानं कथा आणि दंतकथा त्यानं आपल्या मुंतखल उल लुबाब नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खाफी खान असं लिहितो की ही जी काय पाचाडच्या कोटामधली तक्क्याची विहीर आहे, या विहिरीच्या तक्क्यावर बसून जिजाऊ त्यावेळेला त्या विहिरीवर पाणी भरायला येणाऱ्या ज्या बाया बापड्या असायच्या, त्यांच्याबरोबरची जी मुलं असायची, त्यांच्या संग स्वतःची आई जशी आपल्या लेकी संग बोलते तशा पद्धतीनं बोलत असत आणि त्याचबरोबर त्या मुलांना त्या स्त्रियांच्या बरोबर जे पाणी भरायला येणाऱ्या स्त्रियांच्या बरोबर जी लहान मुलं असायची, मुली असायच्या, त्यांना त्या मोसमातली फळं, मेवा, मिठाई त्या देत असत. म्हणजे इतकी काळजी घेणाऱ्या जिजाऊ होत्या, रयतेची काळजी घेणाऱ्या जिजाऊ होत्या. त्याचंच जिजाऊंच्याच या रयतेच्या काळजी घेण्याचं प्रतिबिंब शिवाजी महाराजांच्या चरित्रात उमटलं आणि एक रयतेचं स्वराज्य निर्माण झालं. जिजाऊंना लिहिता वाचता येत होतं. जिजाऊ ह्या लखुजी राजांच्या कन्या असल्यामुळं, लखुजी राजे हे त्यावेळेचे महान सेनापती होते, त्यांना स्वतः राजकीय वारसा होता हे तर आपल्याला माहीतच आहे. एकदा जिजाऊंनी ज्या वेळेला शिवाजी महाराज हे पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये, सिद्धी-जोहरच्या वेड्यामध्ये सापडले त्यावेळेला शिवभारतकारांनी असं म्हटलंय की जिजाऊ असं म्हटल्या की तुम्हाला त्या सेनापतींना, नेताजी पालकरांना म्हटलं की तुला जर माझ्या शिवबाला, माझ्या मुलग्याला वेड्यातून सोडवता येत नसेल तर मी स्वतः जातो. आणि जिजाऊंनी स्वतः रणवेश घातला, स्वतः हातात तलवार घेतली आणि आता मी जोहारचं मुंडकच कापून आणतो, असं वर्णन अस्सल साधनामध्ये आलेलं आहे.
हेच नाही तर ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याला गेले, जवळजवळ 1 वर्षाचा तो मोठा प्रदीर्घ कालावधी आहे. या वेळेला स्वराज्याचं रक्षण आणि स्वराज्य सक्षमपणे सांभाळलं तेही जिजाऊ साहेबांनी. आणि त्याच वेळेला जिजाऊ साहेबांनी रांगणा प्रसिद्धगड सारखा कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा किल्ला जिजाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकला गेला, ज्या वेळेला शिवराय आग्र्याच्या प्रवासात होते येताना. अशा जिजाऊंचा कारभार होता. या जिजाऊंच्या चरित्राबद्दल अनेक इतिहासकारांनी अनेक मतं मांडलेली आहेत, पण प्रोफेसर बाळकृष्णनी त्यांच्या शिवाजी द ग्रेटमध्ये इंग्लिशमध्ये काही अवतरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात, जिजाबाई वॉज पर्सनली अवेअर ऑफ द पॉलिटिक्स, टॅक्टिक्स, डिप्लोमॅट्स of the kings, princes, nobles and generals of the Mughal, Nizamshahi and Adilshahi kingdoms for more than a generation. म्हणजे जिजामातांना एका पिढीपर्यंत ह्या सगळ्या ज्या मोगल, आदिलशाही आणि कुतुबशाहीचे जे काही राजकारण होतं ते माहीत होतं. आणि म्हणून परत एकदा बाळकृष्ण परत म्हणतात जिजाबाईंचं, इन वन वर्ड शी हॅड द हेड ऑफ अ मॅन ओव्हर द शोल्डर्स ऑफ अ वुमन. म्हणजे जिजामातांच्या एका स्त्रीच्या डोक्यावर माणसाचंच मस्तक असावं असा जिजामातांनी कारभार स्वराज्याचा केलेला होता. आणि अशा या जिजामातांना आमचा मानाचा मुजरा.